बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण जी मधमाशीची पेटी प्लॉटवर ते मध्ये आणलेली. तर मित्रांनो, ते एकदम माश्या अशा ऍक्टिव्ह झालेल्या आहे आणि आज सकाळचे 10 वाजलेले आहेत. तिथे त्या खोप्यातून भरपूर माश्या अशा बाहेर निघलेल्या आहे मित्रांनो. तर आपण एक निरीक्षण केलं मित्रांनो, पहिल्या दिवशी आपण मधमाशीची पेटी आणली. त्यावेळेस आपण साखरेचं पाणी, गुळाचं पाणी आणि त्यांना प्लेन पाणी ठेवलं पाणी प्यायला. तर मित्रांनो, त्या माश्या फक्त तिथपर्यंतच 1-2 फुटात उठायच्या. ते पाणी प्यायचं आणि मग साखरेच्या पाण्यामधून थोडं पाणी प्यायचं आणि परत त्या खोप्यामध्ये जायचं मित्रांनो पेटीमध्ये. तर मित्रांनो, आपण 2 दिवसापूर्वी ते पाणी सगळं तिथून बाहेर काढलं. सगळं पाणी पेटीवरचं प्लास्टिकची साखरेचा पाक बी बाहेर काढला आणि ते सगळं असं म्हणजे मधमाशीच्या पेटीपाशी कुठलंच पाणी ठेवलं नाही मित्रांनो. त्याचा फायदा आपल्याला असा मिळाला, की मधमाशी पूर्ण उठली आणि प्लॉटवर ऍक्टिव्ह झाली आणि पाण्याची अवस्था आपण अशी एक लांब कोपऱ्यामध्ये केली मित्रांनो. म्हणजे तिथपर्यंत पाणी प्यायला जाता जाता आपल्या फुलावरती बी बसून पॉलिनेशनचं आपलं काम चालू झालं मित्रांनो. तुम्ही सुद्धा शेतकरी मित्रांनो, मधमाशीच्या पेटीपासलं पाणी, साखरेचा पाक हे सगळं हटवायचं आहे. पण तिथं काहीच ठेवायचं नाही. म्हणजे मधमाशीला ज्यावेळेस तहान लागणार आहे, आता ऊन वाढू राहिलं दुपारचं, तर मधमाशी ऑटोमॅटिक पाण्याच्या शोधासाठी बाहेर जाणार आहे. ती किती जरी बाहेर गेली पाण्याच्या शोधासाठी, तर ते आपल्या प्लॉटवरची जे फुलं निघलेली त्या फुलावरती ती बसणार आहे आणि आपलं पॉलिनेशन होणार आहे मित्रांनो. आता या स्टेजला मित्रांनो, एक एक काम आपल्याला असं करायचंय, जो मायक्रोरायझा द्यायचा आहे मित्रांनो. मायक्रोरायझा आपल्याला प्लेन आता पाण्यातून 200 लिटर पाण्यातून द्यायचं आहे मित्रांनो. त्याबरोबर आपल्याला आहे ना, हायब्रिड हायब्रिड म्हणजे पांढऱ्या कोंबड्याचे अंडे 50 द्यायचे मित्रांनो. त्या देताना एक छोटीशी बकेट घ्यायची, ते गिल काढायचे, कव्हर हे बाहेर टाकायचे, पूर्ण पेस्ट करून 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचे आणि ज्यावेळेस अंडे देताना आपण मित्रांनो मायक्रोरायझा 200 ग्रॅम वरून द्यायचा आहे मित्रांनो लगेच. तर त्याचा फायदा आपला असा होणार आहे, जी काही आपली गळती आणि जी कळ्या निघू राहिल्या आता, ते एकदम स्ट्रॉंग असे होणार आहे आणि नैसर्गिक कॅल्शियमचा पुरवठा सगळ्यात अंड्यामार्फत सगळ्यात जास्त नैसर्गिक कॅल्शियमचा पुरवठा होतो. त्या अंड्यामुळे आपली क्रॅकिंग सुद्धा थांबणार आहे, जी थोडी कुडमुड आहे. अशा पद्धतीने कळी एकदम स्ट्रॉंग होणार आहे मित्रांनो आणि नैसर्गिक आपले कॅल्शियमचं पूर्तता अंड्यातून मिळणार आहे. मित्रांनो, अंडे 50 सोडल्यानंतर आणि मायक्रोरायझा 200 ग्रॅम सोडल्यानंतर आपल्या सेटिंगला काय फायदा झाला ते कमेंटमध्ये नक्की कळवा.